पावसाळा सुरू झाला की पोटाचे प्रॉब्लेम्स वाढतात. आज आपण पावसाळ्यात पचनसंस्था निरोगी ठेवण्याचे आयुर्वेदिक उपाय समजून घेणार आहोत. पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे, या थंड पावसात अचानक आपलं पोट जड का बरं होतं? आयुर्वेदात याचं उत्तर अग्नीमध्ये दडलंय. ही शरीराची अशी चयापचय आग आहे जी पचन आणि प्रतिकारशक्ती नियंत्रित करते. बाहेरचं थंड आणि दमट वातावरण आतला वातदोष वाढवतं. यामुळे शरीराची अंतर्गत स्थिती पूर्णपणे बिघडून जाते. हे अगदी जळत्या आगीवर पाणी ओतण्यासारखं आहे. पावसाळ्यातली आर्द्रता आपल्या पचनाची आग अक्षरशः विझवून टाकते. मग काय होतं? अग्नी मंदावल्याने पोट फुगणे, भूक न लागणे आणि जेवणानंतर जडपणा वाटणे असे त्रास सुरू होतात. आणि सगळ्यात धोकादायक म्हणजे यामुळे शरीरात आम म्हणजेच नको असलेले विषारी घटक मोठ्या प्रमाणावर साचू लागतात. आता प्रश्न उरतो, हा अग्नी पुन्हा कसा प्रज्वलित करायचा? यासाठी आपल्याला आहारात काही छोटे बदल करावे लागतील. पावसात भजी आणि स्ट्रीट फूड खावंसं वाटतं, पण खरं तर शरीराला गरम सूप आणि हलक्या खिचडीची गरज असते. मुगाची खिचडी, वाफवलेल्या भाज्या आणि गाईच्या तुपाचा थोडा वापर हे सहज पचणारे गरम पदार्थ या दिवसांत उत्तम. सोबतच 1 चमचा जिरे पाण्यात उकळून ते कोमट पाणी प्या. हे पाचक एन्झाईम्सना चालना देऊन गॅस कमी करतं. तसंच जेवणापूर्वी ताज्या आल्याचा तुकडा थोड्या सेंधव मिठासोबत खाल्ल्यास भूक आणि पचन दोन्ही एकदम छान सुधारतं. एक अतिशय महत्वाचा नियम, थंड पेये अजिबात नकोत. या ऋतूत फक्त उकळलेले किंवा कोमट पाणीच प्यायलं पाहिजे. आहारासोबतच हा पचनाचा अग्नी टिकवून ठेवण्यासाठी जीवनशैलीतले काही सोपे पण महत्त्वाचे बदलसुद्धा समजून घेणं गरजेचे आहे. काही सवयी पूर्णपणे टाळा आणि काही नक्की करा. जसे की दररोज हलका योगा करणं अत्यंत फायदेशीर ठरते. मुख्य म्हणजे दिवसा झोपणे टाळा. यामुळे चयापचय एकदम मंदावते आणि आपला नाजूक जठराग्नी विझण्याचा मोठा धोका असतो. आणि हो, घरात अनवाणी चालू नका. जमिनीचा थंडावा शरीरात गेल्यावर वातदोष अधिकच प्रकोपित होऊ शकतो. जड अन्न आणि जास्त द्रवपदार्थ टाळण्याचे हेच शास्त्रीय नियम आपल्या प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये स्पष्टपणे सांगितले आहेत. थोडक्यात, वर्षा ऋतू हा दोष प्रकोपाचा काळ आहे. यात अग्नी मंदावून शरीरात आम नक्कीच जमा होतो. मग निरोगी राहण्यासाठी या पावसाळ्यात हा आतील अग्नी आपण कसा प्रज्वलित ठेवणार आहोत? विचार नक्की करा.